पवार पक्षाचे नेते शरद पवारांनी सुद्धा राज्यसभेसाठी आपला अर्ज भरलेला आहे। सिल्वर ओक वरती जाऊन अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून अर्ज भरून घेतलेला आहे। शुभम, तुझ्याकडे येणार आहे पुन्हा एकदा। शरद पवारांनी सुद्धा आता राज्यसभेसाठीचा अर्ज भरलेला आहे। अर्थातच सिद्धेश बघू शकतो, शरद पवार यांनी जो आहे आपला राज्यसभेसाठीचा अर्ज जो आहे तो आत्ताच दाखल केल्याचं समजून येतं आणि अशामध्ये हे पुन्हा एकदा जे आहेत राज्यसभेवर खासदार असणार आहेत आणि अशामध्ये शरद पवार यांना खरंच ही जागा मिळणार का याच्याबद्दल महाविकास आघाडीमध्ये अनेक दिवसांपासून जो आहे तेच निर्माण झाला होता। पण आता शरद पवार पुन्हा एकदा सक्रियपणे राज्यसभेवर जे आहेत आपल्याला काम करताना दिसून येतील। अशामध्ये समजा पाहायला गेलं तर शरद पवार यांचा एक मोठा इतिहास आहे। अनेक वर्ष ते खासदार देखील राहिलेले आहेत। त्यांनी महाराष्ट्रामध्ये असताना देखील मोठे पद जे आहेत ते आपल्याकडे घेतले होते आणि अशामध्येच आता पुन्हा एकदा या वयात देखील शरद पवार यांना ही संधी महाविकास आघाडीकडनं जी आहे ती देण्यात येत आहे। आता मात्र एक चर्चेचा विषय आहे की शिवसेने समजा शिंदेंनी अजून एक उमेदवार शरद पवार यांच्या विरोधात दिला तर मग शरद पवार आणि दिलेला शिवसेनेचा उमेदवार याच्यामध्ये निवडणुका ज्या आहेत त्या संपन्न होताना दिसून येतील। आणि आणखी एक अपडेट आलेली आहे, पार्थ पवार सुद्धा विधान भवनामध्ये पोहोचलेत। राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज सुद्धा ते सुद्धा आज भरणार आहेत। काय माहिती या संदर्भात? सिद्धेश 25 मिनिटं आधी या ठिकाणी पार्थ पवार पोहोचलेले आहेत। सध्या ते विधान भवनामध्ये आहेत। अजितदादा यांचं जे आधी चालन होतं ज्या ठिकाणी आता सुनेत्रा पवार यांना चालन देण्यात आलेलं आहे ते त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि अशामध्ये पार्थ पवार आज आपला राज्यसभेसाठीचा अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी पोहोचले दिसून येत आहे। कुठेतरी पार्थ पवार यांना याच्या आधी देखील खासदारकीसाठी संधी मिळाली होती पण मात्र त्यांना मताधिक्य त्यांचं कुठेतरी कमी झालं होतं आणि त्यांचा पराजय जो आहे तो झाला होता। पण आता पार्थ पवार यांना राज्यसभेसाठी जी आहे संधी मिळताना दिसून येत आहे। आणखी अर्थातच एकीकडे सुनेत्रा पवार यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्री पद जे आहे ते त्यांना घेतलं त्यांच्याकडे आलेलं आहे कारण की अजितदादा यांचं निधन झालंय आणि अशामध्ये पार्थ पवार यांचं नाव हे चर्चेत होतं की पार्थ पवार यांना खासदारकी मिळावी राज्यसभेवरनं आणि आज तो दिवस जो आहे तो समोर आलेला आहे। संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाने एकमताने पार्थ पवार यांच्या नावासाठी जे आहे निवड केलेली आहे आणि राष्ट्रवादीला एक जागा जी महायुतीमधनं आणि एनडीए मधनं देण्यात आलेली आहे तर त्या राष्ट्रवादीच्या जागेवर पार्थ पवार यांचं नाव हे निश्चित झालेलं आहे। अनेक त्यांच्यावर काही महिने आधी आरोप झाले होते, त्यांच्या विरोधात अनेक विषय सुरू होते पण अशामध्येच त्यांना संधी मिळेल का आणि एनडीए या घटक पक्षातून पार्थ पवार यांना संधी देण्यासाठी हिरवा कंदील दाखवणार का असे अनेक प्रश्न उपस्थित असताना आज मात्र तो दिवस आलेला आहे ज्यावेळेस पार्थ पवार यांच्याकडे स्पष्ट चित्र आहे की तेच राज्यसभेसाठी खासदार म्हणून उमेदवार असणार आहेत आणि अर्थातच ही निवडणूक समजा बिनविरोध झाली तर मग पार्थ पवार हे खासदार पार्थ पवार म्हणून असे ओळखले जाणार आहेत। अर्थातच पार्थ पवार यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या अजितदादा गेल्यानंतर आलेल्या आहेत पण मात्र खासदारकीची अजून एक जबाबदारी ही त्यांच्यावर येताना दिसून येणार आहे। काही वेळ आधी ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। शुभम, त्यामुळे एकंदरीतच सध्या राज्यसभेच्या निवडणुकांसाठी आता वेग आलेला आहे पण शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांकडे सुद्धा लक्ष असणार आहे। कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।